नमस्कार, मी रवी कुमार. नॅशनल आवाजच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. की मानवाची म्हणजे स्त्री असो पुरुष असो त्यांची मती जाते. त्यांना जर विद्या मिळाली नाही तर किंवा चांगले आणि वाईट काय आहे याचा विचार करता येत नाही. म्हणून गती मंदावते, नैतिक आचरण मंदावते, आर्थिक गती मंदावते. हे सर्व कोणी सांगितलेले आहे? महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो कोणी पिल ते पिल्यावर कोणी गुरगुरल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे सर्व का सांगतोय? पे बॅक टू द सोसायटी. म्हणजे आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाचे ऋण आपल्यावर आहेत. असेच एक मित्र माझे धुळे जिल्ह्याचे काळखेडा या गावाचे, धुळे तालुक्यातील एक काळखेडा गाव आहे. या काळखेड्या गावाचे एक सुपुत्र शिक्षण घेण्यासाठी विदेशात जातात आणि समाज त्यांच्याकडे एक मोठ्या नजरेने आशयाने बघतो. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते आपल्याशी आता लाईव्ह जुळलेले आहेत. डॉक्टर कचवे सर, तुमचं या लाईव्ह प्रोग्रामात तुमचं स्वागत करतो. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय. तुमचं या लाईव्ह प्रोग्राम मध्ये स्वागत म्हटलं. धन्यवाद. तुम्ही आमच्या धुळे तालुक्याचे सुपुत्र आहात आणि तुम्ही शिक्षण घेऊन वाघिणीचं दूध पिलेले आहे असं म्हणण्यास वावगं होणार नाही. कारण का म्हणतो की एखाद्या खेड्यातला मनुष्य जेव्हा विदेशात शिक्षण घेण्यासाठी जातो आणि शिक्षण घेऊन जेव्हा तो आपल्या मायदेशी परतेल पूर्ण शिक्षण झाल्यावर, तर त्या गावातल्या किंवा त्या जिल्ह्याच्या नजरा त्याच्याकडे असतील. मला एक सांगा, आपले प्राथमिक शिक्षण कुठे झाले? काय सांगाल तुम्ही? काय प्राथमिक शिक्षण कुठून कुठपर्यंत झालं तुमचं आणि कोणत्या गावात झालं? धुळ्यामध्ये झालं या काळखेड्यात झालं? काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण हे काळखेड्यामध्ये आश्रम शाळेमध्ये झाले. इयत्ता 1ली पासून ते 5वी पर्यंतचे शिक्षण हे माझ्या आश्रम शाळेत झाले. ज्या अर्थी 5 वर्षाचा मुलगा झाला आणि 1लीत टाकावं अशा पद्धतीचीच माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. बोला, सविस्तर बोला. आणि 5वीचं शिक्षण झाल्यानंतर 6वी आणि 7वी इयत्तेसाठी मी शिक्षणाची ओढ म्हणून फागण्यातले बापना हायस्कूलमध्ये गेलो. तिथून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. शिक्षणाबद्दल मी एवढा सिरियस होतो आणि नव्हतो ह्या प्रश्नाचं मला तेव्हाही उत्तर भेटलं नव्हतं. पण एक क्युरियोसिटी म्हणून मी 7वी नंतर सिटी हायस्कूलला 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे घेतलेलं. 11वी 12वीच्या साठी ज्युनियर शाळेतच मी शिक्षण घेतलं आणि तिथून माझं बॅचलर जिओलॉजिकल सायन्ससाठी मी जैन कॉलेजला गेलो. माझे 3 वर्षाचं बॅचलरचं शिक्षण हे इंडियामध्ये जैन कॉलेजमध्ये झालंय आणि तिथूनच मग माझ्या इटलीच्या शिक्षणाची सुरुवात झाली. मला एक सांगा, तुम्हाला इटलीत जाण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली आणि कोणी दिली प्रेरणा? तुम्ही 11वी धुळ्यामध्ये केलं, 1ली ते 5वी तुम्ही काळखेड्यात केलं. हो. कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला? डायरेक्टली तुम्ही विचार करूनच घेतलेला होता की मला परदेशात जायचं शिक्षणासाठी? काय सांगाल? माझ्या आयुष्यात सांगायला गेलं तर भरपूर असे एक डायरेक्ट असो का इनडायरेक्ट असो ऍक्सिडेंट झालेत असं म्हणायचंय. माझ्या सिच्युएशन्स अशा आल्यात त्यामध्ये एक 5 मिनिटाचा प्रसंग होता जेव्हा मी बॅचलरमध्ये माझ्या फर्स्ट इयरला गेलो आणि माझा एक फ्रेंड आहे तो भेटला मला. आता कॅप्टन मंगेश म्हणून आहेत,
ते कमर्शियल पायलटची ट्रेनिंग घेतात हैदराबादमध्येच. सो त्यांच्याकडनं मला इटली एज्युकेशन तर फॉरेन एज्युकेशन बद्दल हळूहळू ही इन्फॉर्मेशन भेटत गेली आणि मीही क्युरियस होतो इन्फॉर्मेशन बद्दल. आणि त्या इन्फॉर्मेशन घेत असतानाही माझं इन्फॉर्मेशन ह्या इटलीबद्दलच्या ऍडमिशनच्या प्रोसेसबद्दल कळली आणि इटलीच्या ऍडमिशन सोबतच स्कॉलरशिपच्या इन्फॉर्मेशन ह्या मी मिळवत गेलो आणि तिथूनच माझ्या मास्टर्सच्या पेट्रोलियम ज्यूस सायन्सच्या मास्टर्स डिग्रीसाठी मी ऍडमिशनची सुरुवात केली. मूळतः मला सांगायला आवडेल की माझ्या पूर्ण ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये मला डायरेक्ट असो का इनडायरेक्ट असो हे ऍडमिशनची पूर्ण माहिती ही माझ्या फ्रेंडने दिली. माझ्या फ्रेंडचं नाव मंगेश जाधव हे धुळ्यातलेच विद्यार्थी ते. मला एक सांगा डॉक्टर प्रशांत सर, आपले प्राथमिक शिक्षण हे आपल्या मूळ गावी झालं असे तुम्ही हो, हो. म्हणतात. 11वी 12वी धुळ्यात झालं. मग विदेशात जाण्याचा निर्णय का घेतला तुम्हाला? काय वाटलं तुम्हाला? आतापर्यंत मला एवढं ऐकायला आलंय की अन्न वस्त्र निवारा 3 मूलभूत घटकासोबतच आता शिक्षण हा एक मूलभूत घटक असायला हवा आता. पण मला जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की मूलभूत घटकामध्ये जसं अन्न वस्त्र निवारा आहे तसं शिक्षण नसून तर क्वालिटी एज्युकेशन हा एक घटक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचे डिसिजन्स असतात. क्वालिटी एज्युकेशनच्या दिशेने मी इटली या देशाकडे पाहिलं आणि त्या एका कारणानेच मी इटलीला हे जाण्याचा निर्णय केला. शिक्षणासोबत तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी आणि स्वतःला एक्सप्लोरेशनची संधी ही भारताच्या बाहेर जाऊनच मिळते, असा माझा एक वैयक्तिक अनुभव आणि ओपिनियन होता. त्यामुळे मी इटलीला जाण्याचा निर्णय घेतला. तुम्ही आता विदेशात कोणतं शिक्षण घेतायत जरा कळू द्या आपल्या धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्याच्या लोकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना की एखाद्या खेड्यातला मनुष्य विदेशात कोणतं शिक्षण घेत आहे. काय सांगाल तुम्ही? कोणतं शिक्षण घेत? माझं मास्टर्स बोला बोला कंटिन्यू. माझं मास्टर्स ते पेट्रोलियम ज्यू सायन्स मध्ये झाले. हा MS 2 वर्षाचा टेक्निकल कोर्स असतो ज्यामध्ये मला पेट्रोलियमचे रिलेटेड रिसर्च अपस्ट्रीम. पेट्रोलियमचं सांगायचं असेल ते 3 सेक्टरमध्ये डिवाइड असतात, अपस्ट्रीम, मिड आणि डाऊनस्ट्रीम. अपस्ट्रीम मध्ये तुम्हाला एक्सप्लोरेशन आणि प्रोडक्शनचं काम असतं, टेक्निकली हे रिसर्च ओरिएंटेड काम असतं. मिड स्ट्रीम मध्ये तुम्हाला एक्सप्लोरेशन नंतर प्रोडक्शनचं काम असतं आणि रिफायनरी केल्यानंतर आपल्यासारख्या सिव्हिलियन्सला किंवा गव्हर्नमेंटच्या एजन्सीजला हे पेट्रोल किंवा फ्युल्स जे आहेत ना हे तुम्हाला भेटत असतात डाऊनस्ट्रीम मध्ये. माझं अपस्ट्रीमचं हे शिक्षण हे MS पेट्रोलियम हा 2 वर्षाचा कोर्स टेक्निकली असला तरी पण हा 2.5 वर्षाचा करता येतो जर तुम्हाला फायनल इयरला थेसिसला जर वेळ भेटत असेल तर. करंट सिच्युएशनमुळे कोरोनामुळे माझा थेसिसला मला वेळ भेटला आणि म्हणून माझं थेसिस हे मी सप्टेंबर पासून ते मार्च 2021 पर्यंत कम्प्लीट करणार आहे. आणि मला हे सांगायलाही आवडेल की माझं शिक्षण जसे कम्प्लीट होईल तसं मी बॅचलर्स ऑफ फिलॉसॉफी, इंटरनॅशनल रिलेशन आणि इकॉनॉमिक स्टडीज या कोर्सला परत व्हेनिस युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलंय. सायमल्टेनियसली हा कोर्सही मी करतोय ज्यामध्ये मला इकॉनॉमिकल सायन्स स्टडीज ही करण्याची संधी भेटते. आणि मला सांगायला परत आवडेल की माझ्या दोघी कोर्सला मला इटली गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप भेटेल ज्यामध्ये माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हा इटली गव्हर्नमेंट करते. ज्यामध्ये माझं लिव्हिंग एक्सपेन्सेस, फ्लाईट तिकीट इन्क्लुडिंग राहण्या खाण्याचा खर्चच नाही तर ट्युशन फीस सगळं काही भेटतंय. भारताची शिक्षण प्रणाली, कचवे सर आवाज येतोय माझा? हो, माझा आवाज येतो तुमचा. हो हो. भारताची शिक्षण प्रणाली आणि विदेशातली इव्हन इटलीची शिक्षण प्रणाली याच्यात साम्य काय आहे आणि काय सांगाल तुम्ही, काय साम्य आहे? सर्वप्रथम मला भारताच्या शिक्षण प्रणालीबद्दल बोलावं लागेल. भारताची शिक्षण प्रणाली कितीही रिजिड असेल पण फाउंडेशन जो बेस तयार होतो हा भारताच्या शिक्षणामुळेच होऊ शकतो. एका अर्थी जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर इटली किंवा युरोपियन एज्युकेशन शिक्षणामध्ये किती तुम्हाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा ऍडव्हान्स शिक्षण असेल, मॉडर्न इंजिनिअरिंगचं सायन्स असेल, पण त्या विद्यार्थ्यांना तिकडच्या प्रोफेसरांना जर काही माझा वैयक्तिक अनुभव जर सांगायचा असेल तर त्यांना पेन आणि पेपर घेऊन लिहिता येत नाही कारण की त्यांची रायटिंग नसून तर सगळं काही त्यांचं डिजिटल मीडिया आणि डिजिटल माध्यमाने होतं. आपलं जे बेसिक फाउंडेशन यामध्ये तुम्हाला रायटिंगची जी सुरुवात होते आणि इथून तुमचं बेसिक फाउंडेशन आणि स्ट्रक्चर्स बनतं. रिजिड असल्यामुळे तुम्हाला हे बंधनकारक असतं आणि त्यामुळे तुम्ही या कोर्सची करतात. कळत नकळत तुम्हाला एक प्रॉपर बेसिक एज्युकेशन घेतल्यानंतर रिअलाइज होतं की तुम्हाला बेसिक फाउंडेशनचं जे एज्युकेशन आहे ते मिळालेलं आहे. आणि ह्या बेसिक फाउंडेशन बनल्यानंतर जर तुम्ही फॉरेनला जातात तर तुम्हाला हे डिफिकल्ट नाही पडत की तुम्ही आजच्या करंट टेक्नॉलॉजीच्या निगडीत एज्युकेशन घेत असाल. जसं की कोरोना सिच्युएशन मध्ये आपल्याला डिजिटल इंडियाचं जी ऑलरेडी चालू होतं पण डिजिटल तुम्हाला एज्युकेशन घेण्यासाठी तुम्हाला डिफिकल्ट होत नाही जर का तुमचं बेसिक फाउंडेशन असेल तर. आणि राहिला विषय एज्युकेशनचा, इटली एज्युकेशनची प्रोसेस ही मूळतः बोलोग्ना प्रोसेसने केली जाते. बोलोग्ना प्रोसेस अशी प्रोसेस जी पूर्ण युरोपियन एज्युकेशनचे जेवढेही इन्स्टिट्यूशन आहे त्यांचा कोलॅबरेशनने हा एज्युकेशनचा पॅटर्न ठरवत असतो. आणि बोलोग्ना ही जगातली सगळ्यात जुनी ओल्डेस्ट रनिंग युनिव्हर्सिटी ही इटालियन युनिव्हर्सिटी आहे जिथे तुम्हाला शिक्षणासाठी सगळ्या पॉलिसी उपलब्ध आहेत.
शिक्षणाबद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल तर इथे इंडिया आणि इटली किंवा युरोपचं मला कंपॅरिझन करायचं असेल तर तुम्हाला एवढंच सांगावं लागेल किंवा सांगायला आवडेल की एखादी इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही एनरोल करता तर इन्स्टिट्यूशन तुम्हाला काय देऊन जाते जेव्हा तुम्ही एनरोल करता त्या दिवसापासून या गोष्टीवरती भर दिली पाहिजे. जसे की तुम्हाला इथे एज्युकेशन घेतल्यानंतर शेवटी वर्षाच्या शेवटी तुम्हाला कॅम्पस सिलेक्शन किंवा प्लेसमेंटचा विचार किंवा याच्याबद्दल दावे केले जातात, प्रायव्हेट असो इन्स्टिट्यूशन किंवा गव्हर्नमेंट असो. पण इटली किंवा युरोपियन एज्युकेशन मध्ये तुम्ही एनरोल झाला तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून इरास्मस इंटरनॅशनल मोबिलिटी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या माध्यमाने तुम्हाला वेगवेगळ्या संधी आणि अपॉर्च्युनिटी भेटत जातात. तर तुम्हाला त्यासाठी वर्षाच्या शेवटी प्लेसमेंट किंवा जॉबसाठी वाट बघण्याची गरज नाही. थोडक्यात इंटरनॅशनल मोबिलिटी आणि प्लेसमेंट इरास्मस आणि स्टुडंट एक्सचेंजचं जर तुम्हाला सांगायचं असतं, इरास्मस हा एक एज्युकेशनल ऑर्गनायझेशन जी युरोपियन एज्युकेशनच्या एक मी प्रत्येक युनिव्हर्सिटी सोबत कोलॅबोरेशन आहे. माझं उदाहरण घ्यायचं असेल तर माझा मास्टर्सचा पेट्रोलियम कोर्समध्ये मला एक स्पेसिफिक 3 महिन्याचे किंवा मॅक्सिमम 12 महिन्याच्या ड्युरेशनसाठी मला एक सेमिस्टर जर का शिकायचं असेल, सपोज बार्सिलोना युनिव्हर्सिटी स्पेन्समध्ये जायचं असेल तर त्या युनिव्हर्सिटीला जाण्याचा माझा शिक्षणाचा खर्च इरास्मस ऑर्गनायझेशन करते. म्हणजे माझी होम युनिव्हर्सिटी पेरुजिया ही मास्टरसाठी इटली एज्युकेशनचं स्पॉन्सरशिप करते आणि बार्सिलोना स्पेन युनिव्हर्सिटीसाठी इरास्मस करते. या माध्यमाने तुम्हाला परत एक नवीन कल्चर आणि परत एज्युकेशनसाठी टेक्निकल कोर्ससाठी ती युनिव्हर्सिटी एक्सप्लोर करण्याची संधी ही इरास्मस देते. एक दुसरी केस जर असेल तर माझा एक फ्रेंड बोलोग्ना युनिव्हर्सिटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग करतोय. त्याला इंटरनॅशनल मोबिलिटीच्या माध्यमाने यूएसला बोस्टन युनिव्हर्सिटीला जाण्याची संधी भेटली. तिथला एक्सपेन्सेस हा इंटरनॅशनल मोबिलिटी ऑर्गनायझेशन करते. असे वेगवेगळे अपॉर्च्युनिटी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन थ्रू मिळते. आणि म्हणूनच मला हे सांगायला आवडेल की तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीला एनरोल करता तर ज्या दिवशी एनरोल केला त्या दिवसापासून तुम्हाला कुठल्या अपॉर्च्युनिटी भेटतात याकडे बघा ना, की तुम्हाला वर्षाच्या शेवटी प्लेसमेंट किंवा जॉबच्या बद्दल एखादी युनिव्हर्सिटी जर का तुम्हाला दावे करत असेल त्याकडे बघणं पेक्षा ही गोष्ट भेटेल. कछवे सर, एखादी विद्यार्थी 10वीला गेला 10वी नंतर 11वी 12वी नंतर त्याला वाटलं की मी विदेशात जायचं आहे, त्याला काय सांगाल तुम्ही? विदेशात जाण्यासाठी तुला काय तयारी करावी लागेल, काय काय सांगाल? मला या प्रश्नाचं उत्तर थोडं विस्तारमध्ये सांगणं गरजेचं आहे. विदेशात जाणं याचं जोपर्यंत त्या मूळत्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना त्याचं कारण समजत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी विदेशात टॅग या स्पेसिफिक शब्दाकडे भर न दिलं पाहिजे. विदेशात जाण्याची गरज म्हणजे स्पेसिफिकली मी ज्या पद्धतीने आता अनुभवलंय आणि विचार करतो की शिक्षणामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जसे की तुम्हाला विद्यार्थी म्हणून शिक्षणाची गरज काय, विद्यार्थी म्हणून शिक्षण एका स्पेसिफिक विषयाची त्याची विद्यार्थ्याकडची आवड आणि त्या स्पेसिफिक शिक्षणाकडची फ्युचरची स्कोप, या तिघी गोष्टींचा ताळमेळ बसूनच एक अल्टिमेट डिसिजन घेतलं असेल तरच तुम्ही फॉरेन एज्युकेशनचा विचार करा. वेटरनरी सायन्स या स्कोप ह्या विषयाला तुम्हाला युरोपमध्ये प्रचंड स्कोप आहे, ज्या अर्थी तुम्हाला इंडियामध्ये मला माहिती नाही की किती आहे. पण जर का तुम्ही वेटरनरी सायन्स हा विषय जर का युरोपमध्ये शिकून इंडियात येत असाल तर तुम्हाला इंडियामध्ये तेवढं स्कोप नाही. म्हणून या विषयाकडे बघताना तुम्ही या विचार करा की तुमचा स्कोप काय, तुम्हाला हवं काय आणि तुमची गरज काय. तिघी गोष्टींचा विचार केल्यानंतरच तुम्हाला समजेल की तुम्हाला फॉरेन एज्युकेशनची किती गरज आहे. शेवटचा प्रश्न घेऊ कछवे सर आपण. ओके. आपण विदेशात संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर मी माझ्या निवेदनमध्ये म्हटलं होतं की समाज ऋणांची परतफेड कशी झाली पाहिजे, काय विचार आहेत तुमच्या डोक्यात आणि काय करणार आहात समाजासाठी, काय सांगाल? मला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मोकळेपणाने द्यायला आवडेल. ज्या अर्थी मला फॉरेन एज्युकेशनच्या माध्यमाने इटलीची अपॉर्च्युनिटी भेटली आणि इटलीमध्ये राईट टू एज्युकेशन लॉ मध्ये प्रत्येक इंटरनॅशनल विद्यार्थ्याला स्कॉलरशिपची अपॉर्च्युनिटीने त्याला शिक्षणाची एक संधी भेटते. याच्यानेच मला एवढं रिअलाइज झालं की ऋण असतं जे फेडायचं असतं. असं जर असेल तर मला माझ्या भारतीय विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनसाठी जेवढं काही करता येईल त्यांना तेवढं करण्याची मी संधी जर भेटली तर मी पूर्णपणे करेल. आणि एवढंच असंच असेल तर मला सांगायला आवडेल की धुळ्यातले 6 ते 7 विद्यार्थी ज्यांना ह्या वर्षी फॉरेन एज्युकेशनसाठी इटली एज्युकेशनसाठी ऍडमिशनच नाही तर स्कॉलरशिप आणि विजा सगळं काही मी बघितलं आणि त्यांना आता या वर्षी ते फॉरेन सर्व्हिससाठी जातात इटलीसाठी, धुळ्यातलेच विद्यार्थी. आणि मी नक्की हे काम नेहमी सातत्याने करेन जशी मला संधी भेटली तशी. या संपूर्ण परिस्थितीमुळे तुम्हाला एखादी कटू अनुभव आला असेलच, कटूचा अनुभव सांगा. एखादी तुमच्या आयुष्यात विदेशात जाण्याच्या मार्गावर तुम्ही होतात, एखादी कडू अनुभव काय असता, काय सांगाल तुम्ही? अनुभव तर कटू खूप आहेत. ज्या अनुभवामुळे आता जो अनुभव मी घेतो हा अनुभव असाच की फॉरेन एज्युकेशनला जात असताना वेगवेगळ्या कन्सल्टन्सीशी माझा संपर्क आला
अनुभवहीन असल्यामुळे मी विश्वास, एक ग्रामीण भागातला मुलगा म्हणून विश्वास प्रत्येक एक कल्चरमध्ये आपलं असतं की आपण अनोळखी व्यक्ती असो नसो पण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. बेसिक फाउंडेशन ते असतं. आणि या विश्वासामुळेच माझं एक कन्सल्टन्सी वाल्यांनी माझ्या रिक्वायरमेंट पूर्ण न करता माझा जो कटू अनुभव होता तो हाच होता की माझ्या सर्व्हिसेस न पेड करता माझे पैसे घेतलेत. आणि याच्यावरनं मला एवढंच रिअलाइज झालं की ज्या अर्थी मी हा स्वतः अनुभवलं की फॅमिलीचे पैसे आपण कन्सल्टन्सी एज्युकेशनसाठी लावतो आणि त्याची परतफेड करता येत नाही. तेव्हा जी परिस्थितीतला जो एक अनुभव आला त्यावरनं मी ठरवलं की माझ्यासोबत जसा अनुभव आला असा कोणासोबत होता नाही आला. म्हणून मी स्वतःच कन्सल्टन्सी ओपन केली आणि भारतीय आपल्या धुळ्यातल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे ऍडमिशनसाठी पूर्ण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि हा माझा तो कठोर अनुभव होता ज्यामध्ये मला खूप परिस्थितीला सामना करावा लागला. पण शेवटी हेच की सगळं काही व्यवस्थित झालंय आणि आता मी माझ्या एज्युकेशनसाठी कंटिन्यू इटलीमध्ये आहे. आजच्या जनरेशनला काय सांगाल तुम्ही? आजच्या जनरेशनला एवढं सांगू शकतो की एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. हे सातत्याने करणं गरजेचं आहे आणि फक्त एज्युकेशन हा एक पर्याय आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवंय आणि जे गरजेचं ते मिळवून देऊ शकेल. धन्यवाद कचवे सर, तुम्ही संपूर्ण माहिती दिली आणि धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी जुळला त्याबद्दल मी आमच्या टीमकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आयुष्य तुमचं असंच निरोगी राहो आणि तुम्ही शिक्षण हे खूप मोठं घ्यावं अशी आम्ही तुम्हाला ईश्वरचरणी धन्यवाद. प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.